आज 10वीच्या विज्ञानचा पेपर झाला बघा. तर या तुम्हाला दाखवतो सोल्युशन मस्त पुरवतो बघा की व्हॅल्यू ऑफ इस्केप व्हेलॉसिटीचं तुम्हाला ते युनिट विचारलंय, फॉर्म्युला विचारलं. तर हा फॉर्म्युला आहे मी टिक केलेला आहे, तर का आन्सर्स टिक केलेला आहे. तर त्याचबरोबर ह्या ठिकाणी काय विचारलंय, मॉडर्न पिरियड टेबलमध्ये नॉन मेटल नेमकं कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, तर पी ब्लॉकमध्ये. SPDF 4 ब्लॉक असतात ना. त्याचबरोबर इथं काय विचारलंय, इथं विचारलंय की हीट किती येईल. हिटचा फॉर्म्युला काय असतो, हिटचा फॉर्म्युला असतो H=I² RT. आय म्हणजे करंट दिलाय तुमचा 1. त्याचबरोबर तुम्हाला 1चा स्क्वेअर राईट. तुम्हाला रेजिस्टर ओहम 100 ओहम दिलं आणि त्याचबरोबर टाईम दिला तुम्हाला 10 सेकंड. टाईम 10 सेकंड दिला आहे. जर कॅल्क्युलेशन प्रॉपरली केलं तर 1 गुणिले 100 गुणिले 10 इन टोटल 1000 जूल. सो डी आन्सर करेक्ट आहे याचं. ठीक आहे. त्याचबरोबर नंतर पुढे गेलो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायमंडचा विचारला. हा तर डायरेक्ट डाटा म्हणजे प्रॉपर थेरी येईल. त्याचबरोबर इथं काय विचारलं, इथं विचारलंय की ह्युमन आय आहे ना, याचं मिनिमम डिस्टन्स किती असतं. तर डिस्टन्स मिनिमम किती आहे, 25 सेंटीमीटरचं. त्याचबरोबर इथं विचारलं की ऑड वन आउट फाइंड करायचं. मग ऑड वन आउटमध्ये काय, कुकिंग फूड अन्न शिजवणे, रायपनिंग ऑफ फ्रूट फळ पिकणे आणि दुधाचं दही बनणे, हे सगळं काय, हे तिन्ही पण केमिकल चेंज येतं. हे तिन्ही पण केमिकल चेंज जो हा आहे ना, हा आहे फिजिकल चेंज. त्याच्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस हे आन्सर आहे. त्याचबरोबर मासचं किलोग्रामसोबत रिलेशन लावलंय, तर वेटचं काय असेल, वेटचं असेल न्यूटन असं रिलेशन लागेल. त्याचबरोबर फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू का फॉल्स आहे. तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर हे 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम असतं. नाही 4 डिग्री सेल्सिअसला असतं, मिनिमम असतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर मॅच पेअर्समध्ये थर्मोमीटरची जोडी लावायची. मेकॅनिकल एनर्जी हा डायरेक्ट थर्मोमीटर का वापरतो आपण, टेम्परेचर मोजण्यासाठी. वेवलेंथ विचारली व्हायलेट रेची, तर 400 नॅनोमीटर. 400 ते असतं ना, 400 ते 800 नॅनोमीटर असतं, तर 400 हिचा आन्सर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढं काय विचारलंय की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहेत ना, हे आपल्याला पोलार रिजनसाठी युजफुल नाही येतं का, कारण की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे फक्त इक्वेटरच्या अवतीभोवतीच फिरतात बघा बाळांनो. त्यानंतर हे सोडण्याऐवजी ही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आणि ते विचारलं की ॲटॉमिक रेडियस आहे ना, हा वाढत का जातो, इन्क्रीज का होतो. ग्रुप काय होतं माहिती आहे का बाळांनो, की प्रत्येक वेळेस शेल वाढत राहते बघा, टॉप टू बॉटम. जसं आपण ग्रुपनं जातो ना, नवीन शेल ॲड होते बघा, नवीन शेल, आणि त्याच्यामुळं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होती. तर व्हॉट इज मेंट बाय ॲलॉय. ॲलॉय म्हणजे काय, मिक्सचर असतं. ॲलॉय म्हणजे होमोजिनियस मिक्सचर ऑफ मेटलचं मिक्सचर. मेटलला मिक्स केलं तर आपल्याला ॲलॉय बनतोय. ॲलॉयचे एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्रॉन्झ झालं, स्टील झालं. आता डिस्टिंग्विश ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजन मिळालं तर ऑक्सिडेशन, ऑक्सिजन निघून गेलं तर रिडक्शन, हायड्रोजन झालं तर ऑक्सिडेशन. म्हणजे काय ॲक्च्युली की ह्याचा डिफरन्स लिहायचा होता. जसं की मास आणि वेटचं येतं, तर हा इथे ह्यावेळेस हा आलं होतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचं. पुढं काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला बेन्झिनचं. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला हा आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला एक षटकोन काढायचा बघा, असा षटकोन काढला आणि त्याला मध्ये गोल करून टाकायचं किंवा असं करायचं, झालं हे बेन्झिन. त्याचबरोबर हा एक पूर्ण थिअरीचा क्वेश्चन आहे, पण इथं तुम्हाला हे पण सॉल्व्ह करायचं होतं बघा. तर ह्याला आपण असं सॉल्व्ह करू शकतो की तुम्हाला दिलं आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे तुम्हाला, दिला आहे 220. तर मग फॉर्म्युला आपल्याला पॉवर अगोदर इथं 2 गोष्टी काढायच्या, पॉवरही काढायचे आणि आपल्याला एनर्जी काढायची किती लागेल, बरोबर आहे. मग पॉवरचा फॉर्म्युला हा आहे आणि एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे. आपण अशा प्रकारे याला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करून काढू शकतो. शेवटला डिस्पर्शन म्हणजे एक्सप्लेन करायचं होतं बघा, रेनबो फॉर्मेशन होतं, रेनबो फॉर्मेशन याला एक्सप्लेनेशन करायचं होतं, हा क्वेश्चन होता. ते हा तुम्हाला मी फोटो इथे ॲड करेल बघा. त्यानंतर इथं काय की एनी पाथ सॉल्व्ह करू शकतो आपण. डायरेक्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा. इथं एफर्वर्ससमध्ये कोणचा बाहेर गॅस पडतोय, तर इथं बाहेर पडतो बघा CO2 बाहेर पडतो, जसं की ते मी दिलं आहे बघा. त्याचबरोबर कलर, व्हॉट द कलर चेंज इन टू लाईम वॉटर. बरं, व्हॉट इज द कलर चेंज इन टू इन द लाईम वॉटर. तर इथं आपण ब्लू ह्या ठिकाणी लिहूया आणि इथं खाली इक्वेशन आपण लिहिलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर थोडंसं जर पुढे गेलं तर हा पूर्ण तुम्हाला पूर्ण प्रॉपर पॅरा दिला आहे आणि पॅराग्रामवर हे क्वेश्चन बेस्ट आहे. तर इथं पॅरामध्ये ह्याचा जो आन्सर आहे ना, हीट ट्रान्सफर कशी होती, मग लक्षात ठेवायचं, गरम करून थंड करत दिले तुम्हाला बघा, इथून हॉट करून थंड करत अशी गोष्ट हीट ट्रान्सफर होती. प्रिन्सिपल कोणचं आहे, तर हीट ट्रान्सफर, हीट एक्सचेंज आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला ब्रीफली काय लिहिते तुम्हाला तुम्ही ॲड करतो बघा, छोटासा पॅराग्राफ इथे ॲड करतो याच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर ह्याचं तुम्हाला प्रॉपर नीट लेबल इलेक्ट्रिक मोटरचे डायग्राम ड्रॉ करायचे आहे, दाखवतो तुम्हाला कसे असेल मी. परत हा आहे बघा बॅलन्सिंग केमिकल इक्वेशनचा. बॅलन्सिंग केमिकल आहे का नाही तर विचारलं अगोदर, आहे का नाही सांगा, तर बॅलन्स नाही आहे. मग बॅलन्स कसे नाही आहे तर लक्षात ठेवा, इकडं सोडियम 2 येतं, इकडं सोडियम 2 येतं, बरोबर आहे, 2 आहे. पण ऑक्सिजन जर नीट बघितलं, इथं 4 ऑक्सिजन आणि इथे 1 ऑक्सिजन, इथं 2 ऑक्सिजन, 4 आणि 2 6 ऑक्सिजन 6 आहेत. पण इथं ऑक्सिजन बघा किती, इथं 1
इथं 4 आणि इथं एक 5 म्हणजे 5 आहेत बघा. मग अशा प्रकारे इथं प्रॉपर भरून दिलं तुम्हाला. पुढं काय मेटलॉइड लिहायचे इथं सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये. तर सेकंडमधला बोरॉन आहे आणि थर्डमधला सिलिकॉन आहे. त्याचबरोबर नॉन मेटल ह्याचे थर्ड पिरियडमधले. तर मग कोणचे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. त्याचबरोबर 2 इलिमेंट लिहायचे होते ज्यांची व्हॅलेन्सी 4 आहे. मग कार्बन आणि सिलिकॉन. त्याचबरोबर ह्याला आपण जर ऑर्गनाईज केलं तर न्यूटन वेटला काय वेटचं लागतंय बघा न्यूटन आणि न्यूटनचं काय असतं 0 प्रत्येक ठिकाणी 0 असतं. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड ॲक्सिलरेशन नाही मग मीटर पर सेकंड मोजतो आणि ह्याचा आन्सर काय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नाही दर ठिकाणी चेंज होतं बघा. का आपण बघितलं होतं की पृथ्वी आहे ना पृथ्वीच्या सेंटरला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टॉपला आणि मध्ये घुसता वेळेस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होतं कमी होतं राहतं. मग हे आन्सर याचं. आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्याला आपण जी म्हणतो कॅपिटल जी आणि जे फॉर्म्युला असतो युनिट असतं न्यूटन मीटर पर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आणि ह्या पूर्ण जगामध्ये सेम असतं. त्याचं आन्सर हे असेल असं करून ठीक आहे. आणि खाली काय मिराज म्हणजे काय मिराज म्हणजे बेसिकली एक प्रकारचं तुम्हाला इल्युजन असतं बघा इल्युजन है ना इल्युजन एक प्रकारचं इल्युजन असतं. याचं एक्झाम्पल आहे तुम्हाला दाखवतो मी याचं इमेज. त्याचबरोबर हे पुढचे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये.